नमस्कार मंडळी, जगदंबेचा सेवेकरी या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मंडळी, नुकतेच नवरात्र पार पडलेले आहे. नवरात्रामध्ये आपण सर्वांनीच देवीची भक्ती केली, पूजा केली, आरती संपन्न केली. अशा वेळी अनेक भक्तांच्या अंगामध्ये देवीचा संचार झालेला असतो व त्या संचाराचे व्हिडिओ किंवा पोस्ट सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात शेअर करण्यात आलेले आहेत. तशाच प्रकारच्या पोस्ट पाहत असताना त्याखाली काही कमेंट्स मला दिसल्या. तर या कमेंट्सवर मला उत्तर द्यायचे आहे की अंगात खरंच देवी येते का? संचार जो होतो भक्तांना तो खरा असतो का? तर चला आपण ते पाहूयात. मंडळी, अंगात खरंच देवी देवता येतात का? या प्रश्नाचे उत्तर माझ्या मताप्रमाणे हे आहे की कुठलाच देव किंवा देवी अंगामध्ये प्रवेश करत नाही. होय, हे खरं आहे. कारण देव किंवा देवी ही सामान्य शक्ती नसून आपण वर्णन ऐकतो कोटी सूर्यांचं तेज या देवाच्या शक्तीमध्ये असतं. आपल्याला एका सूर्याची तिरीपही सहन होत नाही. मग कोटी सूर्याचं तेज असलेल्या शक्ती मानवाच्या शरीरामध्ये प्रवेश केल्यास मानवाचं शरीर जागेवर नखा एवढं सुद्धा बघायला राहणार नाही. मग आता प्रश्न पडला असेल की हे जे देवी देवता शरीरामध्ये येऊन लोक नृत्य करतात किंवा इतर देव धार्मिक ठिकाणामध्येही लोक आपल्याला दिसतात, तर ते खोटं असतं का किंवा ढोंग असतं का? तर त्याचं उत्तर हे आहे की कुठलाही सजीव प्राणी किंवा सजीव मनुष्य तो जिवंत आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये देवाचा अंश आहेच. कारण देवाचा अंश त्या शरीरातून गेला म्हणजे आपला आत्मा त्या शरीराबाहेर गेला तर आपले शरीर नष्ट होते किंवा त्याचा मृत्यू होतो. मग हे अंगात येणं हा काय प्रकार आहे? तर आपल्या शरीरामधली जी जीवनी शक्ती आहे, ती जे चलनवलन, तीच आपल्या शरीरातील देव असतो. मग आपल्या मनामध्ये किंवा आपले मनामध्ये दैवत ठसलेलं असतं. कोणी विठ्ठलाची भक्ती करतं, कोणी गणपतीची भक्ती करतं, कोणी देवीची करतं किंवा इतर देवी देवतांची करतं. मग यामधले जे उग्र दैवत आहेत किंवा भक्ताच्या हाकेला क्षणात धावून जाणारी जी दैवत आहेत, त्यांच्या शक्तीचं जागृतीकरण आपल्या शरीरामध्ये होतं. म्हणजे काय? आपल्या डोळ्याची पापणी सुद्धा हलवण्यासाठी आपल्याला शक्तीची गरज असते. एखादा माणूस जर कोमामध्ये गेला तर तो स्वतःची पापणी सुद्धा हलवू शकत नाही, म्हणजे त्याच्या शरीरातली शक्ती ही कार्यरत नसते. मग आपल्या स्वतःच्या शरीरातील शक्ती व त्यात मिळून आपल्या देवतेची उत्कट भावना किंवा देवतेविषयीचं समर्पण ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जागृत होतं, त्यावेळेस त्या देवतेची शक्ती आपल्या शरीरामध्ये वाढायला लागते व त्या शक्तीची इतकी प्रमाणामध्ये पातळी वाढते की तो मनुष्य जागच्या जागेवर नृत्य करू लागतो किंवा हावभाव करू लागतो किंवा त्या अनाहत नादामध्ये, म्हणजे ज्यावेळेस वाद्य वाजली जातात किंवा वाद्य नाही सुद्धा वाजली जातात, केवळ देवाच्या आवाजामुळे किंवा देवाच्या मंत्रांच्या आवाजामुळे सुद्धा अनाहत नाद निर्माण होऊन तो माणूस त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो. दोन प्रकारची आपली मनं असतात, एक कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. तर तो धड त्याला कळतही नाही आणि कळतही. अशा अवस्थेमध्ये तो त्या अवस्थेला, उच्चतम अवस्थेला पोचतो आणि त्याला आत्मिक आनंद, जगामध्ये कुठल्याही प्रकारचा आनंद त्याला मिळणार नाही इतका आनंद अंगात आल्यावर होतो व त्या अवस्थेमध्ये तो नृत्य करतो, बेभान होऊन असतो, आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करत नाही. त्यालाच अंगात येणे असं म्हणतात. म्हणजे हे खोटं असतं का? तर नाही. आपल्यापेक्षा, आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा एखादी शक्ती जर आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असेल आणि त्या शक्तीच्या बळावर समोरच्या व्यक्तीचं भूत, भविष्य, वर्तमान किंवा त्याच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या जर घटना त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जाऊन त्याच्या डोळ्यासमोर दिसत असतील किंवा त्याला आतमधून आत्मिक अनुभूती येत असेल, तर तो देवाचा अंश असतो. देवाचे गण असतात किंवा देवाचे भक्त, ज्यांनी आधीपासून देवाची भक्ती केलेली आहे, अशा भक्तांच्या शरीरामध्ये त्या देवाचे तत्व जागृत होते. उदाहरणार्थ, एखादा तुळजाभवानीचा भक्त असेल, तो त्याची देवीवर इतकी श्रद्धा आहे, इतकं की खाताना, पिताना, उठताना, बसताना, झोपताना सुद्धा तो देवीचं नाव घेत असेल. अशा वेळी जर त्याने एकाग्र चित्त लावून
आपल्या देवीचा धावा केला, आपल्या देवीची स्तुतीपर सोमनांची गाणी जी असतात ती ऐकली तर सहजपणे त्याच्या अंगावर काटे उभे राहतात व त्याची शक्ती जागृत होते. अगदी शरीराच्या मुळापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत ती शक्ती इतकी वाढते, शरीराचं तापमान वाढतं, शरीराचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि त्या ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे अगदी त्याचं शरीर बेभान होऊन तो त्या गाण्यावर नाचतो. त्यालाच अंगात येणे असं म्हणतात. म्हणजे आपल्या शरीरात असलेली देवाची सुप्त शक्ती, मग ती कुठल्याही देवाची असो, आपला भाव ज्या देवापाशी आहे ती शक्ती जागृत होते, म्हणजेच अंगामध्ये देव येतो. मग हे अंगात येणं हे समाजातील काही ठराविक व्यक्तींच्याच बाबतीत घडतं. म्हणजे जे अगदी त्या देवाला समर्पित आहेत, त्यांचं सगळं आयुष्यच त्या देवाच्या बाबतीत आहे. इतर कामांमध्ये सुद्धा तो त्या देवांचं सतत चिंतन करतो, त्याच्या मनामध्ये त्याचाच भाव ठसलेला आहे. या स्थितीलाच अंगात येणे हा सामान्य बोलीभाषेतला शब्द आहे. तसे अंगात येण्याचे प्रकार खूप आहेत. उदाहरणार्थ त्याला समाधी लागणे असं म्हणतात, किंवा त्याची तंद्री लागणे असं म्हणतात, शिवकाळा येणे असं म्हणतात. आता अंगात येणे म्हणजे फक्तच केस मोकळे सोडून आरडाओरडा करून नाचणे, नृत्य करणे, त्या देवाचे नाव उच्चारणे असं नाही. अंगात येणे म्हणजे अगदी एकाग्रतपणे त्या देवाच्या भावामध्ये तल्लीन होणे. जसं की संत गोरा कुंभारांनी इतके विठ्ठल नामामध्ये इतके ते तल्लीन झाले की स्वतःचं बाळ सुद्धा त्या चिखलात तुडवलं गेलं हे त्यांना लक्षात आलं नाही. या प्रकाराला सुद्धा आपण अंगात आलं असं सुद्धा संबोधू शकतो. अंगात येणं म्हणजे बाहेरून कुठून तरी देव आतमध्ये गप्प करणं, शिरणं आणि मग ते नाचायला सुरुवात करणं असं नसतं. तो देव 24 तास आपल्या शरीरामध्ये सुप्त रूपात असतो, कारण आपलं आयुष्य आपण जगत असतो. मग तो जागृत कधी होतो, त्याचा धावा केल्यावर तो सहजपणे जागृत होतो. याला अंगात येणं असं म्हणतात. आता इथून पुढे मी नवरात्रोत्सवात ज्या काही व्हिडिओंवर मला कमेंट्स दिसल्या त्या कमेंट्सला मी उत्तर देण्याचा माझ्या परीने प्रयत्न करणार आहे. त्या कमेंट्सची उत्तरं काही जणांना बरी वाटतील, काही जणांना आवडतील किंवा काही जणांना खटकतील. मग ज्या लोकांना या धार्मिकतेच्या मध्ये रस नाही आहे त्यांनी हा व्हिडिओ अजिबात इथून बघू नका. इथून पुढे तो स्किप करा आणि कमेंट्समध्ये त्यांनी भलती सलती उत्तरं देण्याचा काही प्रयत्न करू नका. ज्यांना पटले, ज्यांना हे माहिती आवडली, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि ज्यांना ही माहिती खटकली आहे किंवा मी अगदीच लेक्चर देतोय असं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता इथे हा व्हिडिओ बंद केला तरी चालेल. आता हे सद्गृहस्थ म्हणतायत, अंगात येणं म्हणजे भावनांचा विस्फोट असतो, परंतु मनातील भावना प्रकट करण्यासाठी अंगातच आणणं हा एकच पर्याय स्त्रियांपुढे नसतो. कारण अंगात आणून आपल्या भावना प्रकट करणं हे काही खायचं काम नाही. मुळातच कायदा स्त्रियांच्या बाजूने असल्यानं स्त्रियांवर होणाऱ्या जाचांना वाचा फोडण्याचे अनेक मार्ग सध्या उपलब्ध आहेत. आधीच्या काळात स्त्रियांवर बंधने होती म्हणून सर्व स्त्रियांच्या काही अंगात येत नव्हते. कारण अंगात येण्याचं नाटक करणं फार महागात पडू शकतं. अंगात येणारी व्यक्ती नाटक करते हे ओळखण्याचे 100 मार्ग आध्यात्मिक क्षेत्रात आहेत, ज्याची माहिती फक्त या क्षेत्रात पारंगत व वर्षानुवर्षांचा अनुभव असलेल्या भक्त मंडळी व्यक्तींनाच असतो. एका फटक्यात ते नाटक ओळखू शकतात व पितळ उघडं पडलं तर स्त्रियांना आयुष्यातून उठावं लागेल. राहिला प्रश्न ग्रामीण भागातच अंगात येतो याचा, तर ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात अंगात येण्याचं प्रमाण जास्त आहे. कमी माहिती असल्यास सांगतो, फक्त देवाच्या ठिकाणी किंवा वाद्य वाजवल्यावरच अंगात येतं असं नाही. आजही बिना वाद्यांच्या गजरात फक्त गुरुने दिलेल्या मंत्रशक्तीवर सुद्धा अंगात संचार घेणारे भक्त आहेत. अंगात येणे व अंगात येण्याचे नाटक करणे हा काही खायचं काम नाही आहे. अंगात येण्यावर अनेक निर्बंध असतात. ज्यांच्या अंगामध्ये संचार असतो त्यांना खाणं पिणं सुद्धा अगदी व्यवस्थित ठिकाणी बघून करावं लागतं. कुठल्याही कार्यक्रमाला जाऊन कुठं बारसं डोहाळे जेवण असं तसं इथं कुठल्याही आपल्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात त्यांना जेवण्याचा अधिकार नाही. हॉटेलमध्ये खाणं अधिकार नाही. घरामध्ये स्वच्छता टापटीप ठेवावी लागते. स्वच्छतेचं किंवा शुचिर्भूततेचं भरपूर मोठ्या प्रमाणात ध्यान ठेवावं लागतं. अनेक मार्गावर पावलोपावली ताक फुंकून म्हणजे दूध पोळल्यावर ताक फुंकून पिलं जातं ना, अशा प्रकारे जीवन जगावं लागतं. सामाजिक अनेक उपरोधांना अनेक टोमण्यांना सामाजिक सामोरे जावं लागतं. आपण जे म्हणताय ना की समाजामध्ये
आपलं कोंडमारा झालेल्या व्यक्तींना मोकळे होण्यासाठी ते अंगात येतात. उलट अंगात येणाऱ्या व्यक्तींनाच समाजाकडून जास्त प्रमाणात त्रास होतो व ते सहन करण्यापेक्षा घरातला सासूचा जाच केलेला केव्हाही चांगला असं स्त्रियांना वाटेल. आणि तुम्ही म्हणताय सासूच्या किंवा सासऱ्यांच्या जाचामुळे मग पुढच्या पिढीला, त्याच्या पुढच्या किंवा आधीच्या पूर्वजांच्या पिढींना सुद्धा सासू सुनेचा एकमेकांना त्रास होताच ना. मग काय त्यांनी सगळ्यांनीच अंगात आणलं का? सगळ्या 7 पिढ्यांमध्ये सगळ्या सासू सुनांच्या अंगात येतं का? म्हणजे हे म्हणणं किती संयुक्तिक आहे हे आता तुम्हीच ठरवा. आता तुमच्याच कमेंटमध्ये अनेकदा पुरुषही झुलू लागतो असं म्हणला. म्हणजे स्त्रियांवर बंधनं असतात किंवा स्त्रियांना जाच असतो म्हणून त्यांच्या अंगात येतं हे जरी मानलं तरी मग पुरुषांचं काय? पुरुषांवर कुठल्या प्रकारची बंधनं असतात? आणि जरी असली तरी सर्वच पुरुष म्हणजे सगळ्या पुरुष जमातीच्या पण अंगात यायला पाहिजे ना. पुरुष जमात पण अंगात आणत नाही. मग हे म्हणणं काय चुकीचंच आहे ना. कारण पुरुषांना तुम्ही जे आत्ता स्त्रियांच्या बाजूने सगळं कायदे आहेत किंवा स्त्रियांच्या बाजूने सगळं काही त्यांना सपोर्ट करणारी सिस्टीम आहे, मग पुरुषांचं काय? पुरुषांना तर सगळ्यात जास्त मानसिक त्रास असतो. समाजातलं, घरातलं, मुलाबाळांचं सगळ्यात जास्त टेन्शन तर पुरुषांनाच असतं. मग पुरुषांचा अंगात येण्याचा किंवा स्त्रियांचा अंगात येण्याचा किंवा देव अशाच लोकांच्या अंगात येण्याचा काही प्रश्न नाही आहे. आता या कमेंटमध्ये पण दिसतंय की नाटकं बंद करा आणि गरिबांच्याच अंगात कसं काय येतं काय माहिती. अरे बाबा, अंगात येणं म्हणजे फक्त नाचणं नसतं. अंगात आल्यावर गुरु करावा लागतो. त्या देवाची घरात स्थापना करावी लागते. आजकाल गुरु मंत्र दीक्षेचे व देवस्थापनेचे 10 ते 50 लाख रुपये घेतात. त्यावरूनच आधीच्या सत्वपरीक्षांसाठी ज्या काही 5 आरत्या किंवा जो काही त्या गुरूंचा मार्ग असेल त्याप्रमाणे प्रत्येकी 5 ते 10,000 रुपये घेतात. पूजा सामग्री, हवन सामग्री त्याचे 5,000, देवीच्या साड्या, देवांचे कपडे, गुरु व गुरुबंधूंचे कपडे असा मिळून एक 2-3 हजारचा खर्च होतो. मंडप, त्याचं डेकोरेशन, आलेल्या भाविकांना जेवण, त्यात जर मांसाहारी जेवण, बोकडाचं जेवण असेल तर 10-15 हजार रुपये. तसेच गुरुला 5 प्रकारची 5 धातूची भांडी द्यावी लागतात. ठरलेल्या प्रमाणात सोन्याची अंगठी, चांदीच्या वस्तू द्याव्या लागतात. हा भला मोठा खर्च सोडून पण छोट्या छोट्या जसं की पोताचं जावळ, ताटाला टेकण, काकण सोडणं या विधींना तर 500-1000 रुपयाला कमी नाही. शिवाय जागरण, गोंधळ, पार्टीचा खर्च वेगळा. एवढा भला मोठा खर्च करावा लागतो. त्यातूनही गुरु जर फसवा निघाला तर अनेकदा दुसरा गुरु पुन्हा तो खर्च करावा लागतो. हे काम गरिबाच्या टप्प्यातले नाही. अनेक अंगात येणाऱ्यांनी अंबानीला मागे टाकतील एवढ्या इस्टेट कमवल्या आहेत. त्यामुळे गरिबांच्या अंगात देव येतो हा गोड गैरसमज आहे. आणि जरी आलाच तरी गरिबाला कर्ज काढून हा खर्च करावा लागतो. त्यामुळे गरिबाला अंगात आणणं परवडणारं नसतं. आणि जे म्हणतात ना गरिबांच्या अंगात आणणं हे काही खायचं काम नाही. त्यामुळं हा गोड गैरसमज तुम्ही सोडून द्या. आणि जरी एखाद्या गुरुने कमी पैशामध्ये त्याला सर्व काही ज्ञान दिलं, देवता स्थापन केलं, तरी जसं पैशाचं सोंग घेता येतं ना तसं अंगात आणण्याचं सोंग टिकवताच येत नाही. कुठंही जा तुम्ही. आणि जरी ते खोटं वागत असतील ना तर त्यांना जगदंबा शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. त्यांचं आयुष्यातनं कधी ना कधीतरी बसताना उठतंच. आता हे महाभाग म्हणतायत की माणसांच्या अंगात देव येत असला तर माणसाचा कधी मृत्यूच झाला नसता. अरे महाभाग, या पृथ्वीला मरते लोक म्हणजे मृत्यू लोक म्हणतात. इथे देवांनी सुद्धा जन्म घेतला तरी सुद्धा त्यांना ठराविक त्यांच्या कालावधीनंतर त्यांच्या स्वस्थानाला परत जावंच लागलंय. इथं कोणी सुद्धा अमरत्वाचा पट्टा लावून येत नाही, ना माणूस ना देव. त्यामुळे हे तू आधी समजून घे आणि तू देव व माणूस यांच्यामध्ये फरक करायला शिक. माणसाच्या अंतरात्म्यात देव आहे. अंगात जीवनी शक्ती असते त्यामुळे माणूस जिवंत राहतो, तो म्हणजेच देव. परंतु आपण ज्या देवाची उत्कट भक्ती करतो, त्या देवाची एकाग्र चित्ताने आळवणी करतो, त्याच देवाचे तत्व आपल्या शरीरामध्ये जागृत होते. अंगात येणारा व्यक्ती पण आमच्यासारखा सामान्य माणूसच आहे. तुमच्यासारखी लोक त्यांना वेगळे व विचित्र समजतात. ती सामान्य माणसांसारखीच खातात, पितात, संसार करतात, मुलं बाळं जन्माला घालतात व आजारीही पडतात. या डॉक्टरकडे जाण्याचा व देव असेल तर आजारी न पडण्याचा काय संबंध? राहिला प्रश्न डॉक्टरांचा, तर मोठमोठ्या केसेसमध्ये सर्व रिपोर्ट नॉर्मल असताना सुद्धा पेशंटला अनेक शारीरिक व्याधी असतात ज्याचे निराकरण आध्यात्मिक क्षेत्रातून झाले आहे. या क्षेत्रात आधी दवा
मगच दुआ याला प्राधान्य आहे. राहिला प्रश्न डॉक्टरांवरील विश्वासाचा, तर परवाच्याच पुण्याच्या ड्रंक अँड ड्राईव्ह केसच्या आरोपीचे रक्ताचे नमुने बदलणे, मोठ्या लोकांच्या मुलांचे ड्रग्सचे नमुने काही पैशांसाठी गायब करणे, ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीवर केसच्या भीतीपोटी वेळेत उपचार न करणे, पूर्ण फी न भरल्यास पेशंटला उपचार न देणे, गरीब आदिवासी जनतेला सरकारी योजनेची माहिती न देता त्यांच्याकडून जास्तीचे पैसे उकळणे, असे प्रकारही घडतात. अशा निर्वाणीच्या वेळी सामान्य जनतेने देवाचा धावा केला तर बिघडलं कुठं? आणि अंगात येणाऱ्या व्यक्तीने आजारीच पडू नये हीच सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. देव काही 24 तास अंगात राहत नाही, तो सुद्धा सामान्य माणसांसारखाच असतो व आपण माणसांमध्ये देव पाहावा, देवात माणूस पाहू नये. तुमच्यासारखी अतिशहाणी माणसं त्यांना स्पेशल ट्रीटमेंट देतात, मग त्यांचा गैरफायदाही काही लोकांकडून घेतला जातो. आता ही एक छानशी पोस्ट पाहूयात. यामध्ये हे म्हणतायत, अंगात देवी येण्यापेक्षा मा जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, भीमाई रमाई यावी. तर दादा, तुला मी सांगतो, ज्या पराक्रमी स्त्रियांची तू नावे घेतोस ना, त्यासुद्धा मनुष्य योनीतील महिलाच होत्या. त्यांच्या कर्तृत्वाने त्या मोठ्या झाल्या. अंगात येणे म्हणजे आपल्यात आहे त्या शक्तीपेक्षा जास्तीची शक्ती शरीरात येणे, बरोबर ना? मग मा जिजाऊ जेव्हा शिवराय पन्हाळगडावर वेढ्यात अडकले होते, तेव्हा स्वतः चिलखत घालून ढाल तलवार घेऊन लढायला निघाल्या होत्या. ही त्यांची शौर्यशक्ती. सावित्रीबाई फुलेंनी शेणाचे गोळे अंगावर पडले तरी मुलींना शिकवणं सोडलं नाही, ही त्यांची सहनशक्ती. अहिल्याबाईंनी आपले पती गमावले तरी नेटाने दानधर्म करत आपले राज्य सांभाळले, ही त्यांची वीरशक्ती. त्यांना बळ, प्रोत्साहन, कार्यतत्परता देणारी शक्ती म्हणजे देवीच ना. त्यांची तुलना देवीशीच नव्हे तर त्या सुद्धा देवी स्वरूपच होत्या. मग देवी अंगात येण्यापेक्षा असं म्हणण्याऐवजी या वीर मातांचे गुण जर आजच्या स्त्रियांमध्ये आले तर त्या सुद्धा देवी तुल्यच होतील. मग ती अंगात येणारी असो किंवा बिगर अंगात येणारी असो, या वीर मातांचे कौतुक करण्यासाठी देवीला नावे ठेवणे कितपत योग्य आहे? देवीपासूनच प्रेरणा घेऊन अनेक स्त्रिया त्यांच्या आयुष्यात एकदा तरी आलेल्या संकटांना तोंड देतातच. त्यामुळे देवी देवतांना नावे ठेवून महापुरुष किंवा वीर मातांची नावं घेणं बंद करा, कारण त्यांनाही प्रोत्साहन हे आपल्या धर्मातून, आपल्या देवी देवतांपासूनच आलेले असते. आता या पोस्टमध्ये जे सीड आहेत त्यांनीच आधी सवर्ण म्हणून विशिष्ट जातीचा उल्लेख केला व उच्च व नीचतेचा भेद तेच करतायत. देव कधीच उच्च नीच पाहत नाही. आणि कोण म्हटलं सवर्णांच्या अंगात येत नाही? तुमचं आध्यात्मिक क्षेत्रातलं नॉलेज जरा कमीच दिसतंय. परंतु असे तू हिमालयात, सर्व भारतात, सर्व राज्यात अंगात येणं हे कॉमन आहे. एवढंच काय, हिंदू धर्म सोडून इतर धर्मातही अंगात येणे हा प्रकार दिसून येतो. अगदी युरोपियन कंट्रीमध्ये सुद्धा, ग्रीक संस्कृतीतही अंगात येणं. ग्रीक संस्कृतीत आपल्याकडे जशी भाकणूक असते तशी ओरॅकल्स प्रेडिक्ट केली जात होती. इजिप्शियन, आफ्रिकन कंट्रीमध्ये देखील सुद्धा त्यांच्या स्थानिक देवता अंगात येतात. राहिला भारतीय सवर्णांचा प्रश्न, तर तुम्ही म्हणालात मारवाडी, तर मारवाडी हे मूळचे राजस्थानचे. त्यांच्या सुसवानी माता, करणी माता, चामुंडा माता, काली माता, गोगापीर, जाहरवीर इत्यादी देवता त्यांच्यासुद्धा अंगात येतात. हां, त्यावेळी ते तुम्हाला तुच्छ समजून त्यांच्या कार्यक्रमात सहभागी करत नसतील, तो भाग वेगळा. आपल्या महाराष्ट्रातही अनेक ब्राह्मण, लिंगायत, मराठा, तत्सम उच्चवर्णीय, म्हणजे असं म्हणू नये कुणाला उच्च आणि हे, पण तथाकथित समाजातील महिला पुरुषांच्याही अंगात येते. पण कमेंट करणारे हे सर्व प्रत्यक्ष अनुभवत नसावे. उगाच काही ज्ञान नसताना कमेंट करणं चुकीचं आहे. उच्च नीचतेचा पुरस्कार करणं हीच सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. आता आजकाल सर्वात ज्वलंत व गाजत असलेला मुद्दा म्हणजे जेव्हा मुलींवर अत्याचार, बलात्कार, रेप होतो तेव्हा देवी का अंगात येत नाही? तर हा प्रश्नच मला अगदी बाळबोध असा वाटतो. याचं उत्तर ऐका. या जगात स्त्रीला निसर्गानं भरभरून सौंदर्य दिलं, पण तिला उपभोगाची वस्तू म्हणून पाहिलं जातं. फक्त स्त्रीलाच नव्हे तर देवीला सुद्धा या कठीण प्रसंगातून जावं लागलं आहे. जगात सुंदर अशा देवीला जेव्हा हिमालय पर्वतावर शुंभ व निशुंभ यांच्या एका दूताने पाहिलं, तेव्हा तो तडक त्या राक्षसांकडे गेला व देवीच्या रूपाचे वर्णन केले.
शुंभ निशुंभाने देवीला निरोप पाठवला की तू आमची हो, नाहीतर तुझे केस धरून ओढून तुझ्यावर बळजबरी करू. पहा, आजही अशी राक्षसी मानसिकता समाजामध्ये आहे. तेव्हा देवीने त्यांना काय उत्तर दिले पहा, की माझी एक प्रतिज्ञा आहे की मला युद्धात जो हरवेल त्याच्याशी मी लग्न करेल. म्हणजे वरून जरी देवी कोमल अशी दिसत असली तरी आतून कणखर होती. पुढे देवीने दैत्यांना कसे ठार केले हे सर्वांनाच माहिती आहे. सांगायचे तात्पर्य हे की आजही समाजामध्ये अशा गोष्टी घडतात, तर त्यांना सामोरे जाण्याची शक्ती व प्रेरणा आपल्याला देवीच्याच पराक्रमाच्या या कथांमधून मिळते. साक्षात देवीला सुद्धा अशा नराधामांना सामोरे जावे लागत असेल तर यातून बोध घ्यायला हवा. आज मुलींवर ही परिस्थिती ओढावली आहे कारण हे आध्यात्मिक ज्ञान मुलींना नाही आहे. किती मुली व मुलांनी दुर्गा सप्तशती, भगवद्गीता असे अनेक ग्रंथ वाचलेत का? या फक्त कथा किंवा मायथॉलॉजी नसून आजही व या पुढच्या काळातही आयुष्यात कसे संकटांना सामोरे जायचे याची शिकवण ते देतात. फक्त मुलींवरच रेप होतोय असंही नाही, पुरुषांवरही रेप होतात. अगदी राजरोसपणे त्यांचाही विनयभंग होतोय. पुरुषांनाही लैंगिक अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे, फक्त ते समाजापुढे समोर येत नाही. महिलांपेक्षाही पुरुष व लहान मुलींवर रेप होण्याचं प्रमाण जास्त आहे. हे सर्व लैंगिक छळ, विनयभंग हे आपल्या ऋषीपत्नी, देवी देवतांनीही भोगलंय व त्यातून दुष्टांना कसं शासन घडतं व त्याच्यातून त्या दुष्टांचं कसं परिपत्य केलं जातं हा समाजापर्यंत आदर्श त्यांनी ठेवला आहे. पण आध्यात्मिक अज्ञानामुळे आपण मागे पडत आहोत. अरे किती जण पालक आपल्या मुलामुलींना अपोजिट जेंडरची रिस्पेक्ट करणं शिकवतात? किती मुलींना आज स्वसंरक्षण व आत्मसंरक्षणाचे धडे देतात का? किती लहान मुलांना गुड टच व बॅड टचचे ज्ञान दिलं जातं का? किती जणांना आध्यात्मिक कथांद्वारे समुपदेशन केलं जातं का? फ्री वायफाय, फ्री पॉर्नोग्राफी, सहज मिळत जाणाऱ्या चुकीच्या लैंगिक शिक्षण व त्याचे गैरसमजांमुळेच रेप घडतात. मग ते मुलगी असो, महिला असो, पुरुष असो, वृद्ध असो, बालक असो, ट्रान्सजेंडर असो, सर्वांवरच घडतात. यात अंगात येण्याचा व न येण्याचा काय संबंध? एखाद्या मुलीवर अत्याचार घडत असेल तर तिने फक्त शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्या सुद्धा सक्षम असणं गरजेचं असतं. प्रसंगावधान साधून योग्य कृती केली तर देवी अंगात न येता सुद्धा संकटातून वाचता येतं. उगाच आपल्या देवी देवतांना हीन दर्जाची वागणूक देणं थांबवा. सामाजिक प्रश्न आहे तो सामाजिकरित्या सोडवावा लागेल. रेप करणाऱ्याची व रेप होणाऱ्याची मानसिकता बदलणं महत्त्वाचं आहे. उगाच आपल्या धर्माला थोतांड म्हणून इतर धर्मियांना आपल्यावर घाला घालण्याची संधी देऊ नका. मंडळी, या व्हिडिओमधून कुणाच्याही भावना दुखावणं किंवा कुणाला उलट उत्तर देणं हा माझा हेतू नसून आपल्या धर्माची चाललेली विटंबना व सत्य काय आहे हे समोर आणण्याची धडपड आहे. ही धडपड मला एका ठिकाणी स्वस्थ बसू देत नाही. आपल्या धर्मावर जर कोणी चुकीच्या रीतीने बोट ठेवत असेल तर त्यांना उत्तर देणे हे मला बंधनकारक वाटते. माहिती आवडली असल्यास जगदंबेचा सेवेकरी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी जर हे पाऊल उचललं नसतं किंवा समाजाच्या इतर बोलांना रोषाला जर मी घाबरून बसलो असतो तर जगदंबेचा सेवेकरी हे नाव ठेवणं मला काही सार्थ वाटलं नसतं. अनेक जणांना ही माहिती खटकेलही, अनेक जणांना ती पचणार नाही, रुचणार नाही, पण माझं हे स्वतःचं पर्सनल असं मत आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा. जास्तीत जास्त धर्मप्रेमी तसेच जे नास्तिक आहेत, जे धर्माला मानत नाही, देवी देवतांना नावं ठेवतात, अशांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. व अशीच नवनवीन माहिती आपल्याला, धार्मिक किंवा अशी सामाजिक माहिती आपल्याला आवडत असेल व ती माझ्याकडून जाणून घेण्याची इच्छा असेल तर जगदंबेचा सेवेकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत श्री जगदंबार्पणमस्तु.